त्याला मतदारसंघात आम्ही फिरू देणार नाही आणि खोटे शपथी खाणाऱ्याला देव पाहून घेणं असं म्हणतो। तर देवांनी आम्हाला 1 महिन्याभरात रिझल्ट द्यावा। शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ताकद कुणाची? शिवसेनेची। जय भवानी, जय शिवाजी। भाऊसाच्या म्हशीला अरे गद्दार भाऊसाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे गद्दार भाऊसाचं तो माईक घे, मला बोला, 2 शब्द बोला, पटापट। अरे गद्दार भाऊसाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भाऊसाच्या म्हशीला आज आपण एवढं सांगायचंय, आज फक्त हे प्राथमिक स्वरूपात निषेधार्थ आंदोलन आहे, पण ज्या दिवशी हा नीम का पत्ता कड़वा है, भाऊसाहेब वागचौरे कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, भाऊसाहेब कड़वा है। भाऊसाहेब वागचौरे यांच्या निषेधार्थ हे सगळे शिवसैनिक तल्ले तालुक्यातले जमलेले असे। तर या भाऊसाहेब वागचौरेंनी गेल्या 2 वेळेस आमच्या उद्धव साहेबाच्या खोटी शपथी खाऊन, साईबाबाच्या खोटी शपथी खाऊन, परत अशा शपथी खाऊन त्यांनी भरपूर घोटाळे करून त्यांनी यावेळेसही बी आम्हाला धोकाच दिला शिवसैनिकाला। आणि आमचे मतदारसंघाचा विकास करायचा म्हणून त्या शिंदे गटात गेला। त्या गटात गेल्यामुळे आमच्या शिवसैनिकात पूर्ण नाराजी आहे आणि त्याला मतदारसंघात आम्ही फिरू देणार नाही आणि खोटे शपथी खाणाऱ्याला देव पाहून घेणं असं म्हणतो। तर देवांनी आम्हाला 1 महिन्याभरात रिझल्ट द्यावा व आपल्या या शिर्डी लोकसभेत परत पोटनिवडणूक लागावी ही सर्व शिवसैनिकाची इच्छा आहे। अरे कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वार आला। जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। माननीय एकनाथ शिंदे साहेब, आप आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। नवीन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। ज्या वागचौरेंच्या विरोधात तुम्ही प्रचार केला, लोखंडेंच्या सोबत राहिला, आज त्यांना स्वागत करण्याची वेळ तुमची? नाही, राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि ह्या कशासाठी तर विकासासाठी। आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे, निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य मी समजतो। तर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या, जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेसचं ते कुठंतरी त्यांना सहयोग करत नसेल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं। संजय राऊतांचं किंवा ठाकरे गटाचं ऑपरेशन तुडवा आहे आता, कसं वागचौरेंनी सर्व हे ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे। कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे। शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही, त्यामुळं ज्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कुणी राहू नये का उद्या खासदार वागचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही विरोध करू तेव्हा त्यांच्या अंगावर जाऊ, ती वेळ परिस्थिती येणार नाही। आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून, शिवसैनिक सगळे खासदार वागचौरेंची ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभे राहू। फिरूनच देणार नाही मतदारसंघ साहेब
आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.